राज्यात आज शेवटच्या दिवशी झालेल्या धुवाधार प्रचाराचे हायलाइट्स बघणार आहोत। मात्र त्याआधी आज आणखीन एक अतिशय महत्त्वाची बातमी आहे। तुम्ही डिझाइन बॉक्स हे नाव ऐकलंय का? एकदम करेक्ट ओळखलं। ही तीच कंपनी आहे जिने अजित पवारांचं निवडणूक कॅम्पेन डिझाइन केलं होतं आणि त्याच कंपनीच्या पुण्यातील कार्यालयामध्ये पुणे पोलिसांच्या क्राईम ब्रांचने कागदपत्रांची तपासणी केली आहे। मात्र या कारवाईचं कारण अजूनही गुलदस्त्यात आहे। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का क्या काम होता है उसके बारे में उन्होंने जानकारी लेनी चाहिए। हमारे कर्मचारियों के पास जिनकी जितनी जानकारी थी उन्होंने उतनी जानकारी उनको दी और उसके बाद उन्होंने कुछ दस्तावेज मांगे, कुछ दस्तावेज दिखाने की बात की, कुछ नंबर मांगने की बात की। तो हमारे कर्मचारी ने उनको बोला कि हमारे सीनियर्स नहीं हैं, हम आपको ये जानकारी ऐसे नहीं दे सकते। उसके बाद हमारे कर्मचारी संदीप ने उनसे पूछने की कोशिश की कि आप कहाँ से हैं, आप अपना परिचय दीजिए। तो उस पे उन्होंने अपने आप को क्राइम ब्रांच से बताया, अपना नाम भी उन्होंने बताया। उसके बाद उन्होंने हमारे सीईओ, हमारे सीनियर मैनेजर अमन सर का नंबर और नाम पूछा। जब हमारे कर्मचारी ने बोला कि हम आपकी बात करवाते हैं तो उन्होंने बात करने से मना कर दिया। विधानसभा निवडणुकांच्या वेळी अजित पवारांना गुलाबी जॅकेटची संकल्पना ज्यांनी दिलेली होती ते हेच डिझायनर। अजित पवारांनी डिझाइन बॉक्सच्या कार्यालयावरती झालेल्या या कारवाईबद्दल ट्विटद्वारे प्रतिक्रिया दिली आहे। ती आपण मीडिया सेंटरला बघूयात। अजित पवारांनी असं म्हटलंय, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे स्पष्ट करू इच्छितो की या प्रकरणात पक्ष हा नरेश अरोरा आणि त्यांची संस्था डिझाइन बॉक्सच्या पाठीशी ठामपणे उभा आहे। आणि याबरोबरच 0 आवरमध्ये आज आपण इथेच थांबतोय। उद्या पुन्हा एकदा निवडणुकीच्या धामधुमीतला एक नवीन विषय घेऊन भेटणार आहोत। पाहत रहा एबीपी।